नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, पीएम किसान योजनेसंदर्भातच्या महत्त्वपूर्ण अशा अपडेटमध्ये आपलं स्वागत आहे। मित्रांनो, पीएम किसान योजना आपल्याला माहित असेल, केंद्र शासनामार्फत ही योजना जी आहे ती राबवली जाते। ज्या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी 6000 रुपयाचं अनुदान शासनामार्फत दिलं जातं। हे अनुदान मित्रांनो 4 महिन्याच्या अंतराने असतं। दर 4 महिन्याला 2000 रुपयाचं अनुदान शासनामार्फत शेतकऱ्यांच्या खात्यावरती डीबीटी मार्फत ट्रान्सफर केलं जातं। तर हे मित्रांनो अनुदान भरपूर शेतकरी लाभ घेत आहे। 2019 पासून ही योजना सुरू आहे। या योजनेचा आता 16वा हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहे। मित्रांनो, फेब्रुवारीच्या एंडिंग पर्यंत हा हप्ता जो आहे तो शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होईल, असं मित्रांनो प्रसार माध्यमांमध्ये आता आपल्याला पाहायला मिळत आहे। तर याच्यामध्ये एक विशेष अपडेट सांगायची म्हणजे चालू घडीला मित्रांनो या पीएम किसान योजनेमध्ये भरपूर असे शेतकरी अपात्र दाखवण्यात येत आहेत, ज्यांना मित्रांनो प्रॉब्लेम जो येत आहे याच्यामध्ये केवायसी आहे। आणि तिसरं सगळ्यात महत्त्वपूर्ण अशी गोष्ट म्हणजे लँड सेडिंग। हा मित्रांनो लँड सेडिंगचा जो ऑप्शन आहे हा अतिशय क्रिटिकल आहे। म्हणजेच केवायसीची प्रोसेस जी आहे ती आपण घर बसल्या मोबाईलवरती करू शकतो। बँकेला आधार लिंकिंग करायचं असेल तर बँक संबंधित बँकमध्ये जाऊन तुम्ही आपलं हे आधार जे आहे ते लिंक करू शकता। परंतु लँड सेडिंगचा जो ऑप्शन आहे हा ऑप्शन मित्रांनो फक्त आणि फक्त तहसील कार्यालयामधील जो पीएम किसान योजनेचा विभाग आहे या विभागात जाऊनच या लँड सेडिंगचं आपण काम करू शकतो। तर मित्रांनो, ही लँड सेडिंग जी आहे याच्यामध्ये भरपूर शेतकऱ्यांना मोठी अडचण निर्माण होत आहे। कारण की शासनामार्फत आतापर्यंत शेतकऱ्यांच्या हितासाठी प्रत्येक वेळेस शिबिराचं आयोजन केलं जातं। ज्या शिबिरामध्ये ज्या शेतकऱ्यांच्या चुका झाल्या असतील, चुकांमुळे त्यांचं अनुदान जे आहे ते शासनामार्फत येणं बंद झाले असेल, तर अशा शेतकऱ्यांच्या चुका या शिबिरांच्या माध्यमातून दुरुस्त करून दिल्या जात आहेत। परंतु या शिबिरांमध्ये सुद्धा मित्रांनो भरपूर असे शेतकरी राहून जात आहेत, ज्यांचे लँड सेडिंग हा महत्त्वपूर्ण ऑप्शन जो आहे तो अजून नोच त्यांना दाखवत आहे। लँड सेडिंगचा ऑप्शन नो दाखवत असल्यामुळे त्यांच्या खात्यावरती येणारे अनुदान जे आहे, जी रक्कम आहे ती जमा होत नाहीये। म्हणजे थोडक्यात हे शेतकरी जे आहे ते योजनेमधून बाहेर पडल्यागत झालेला आहे। जोपर्यंत हा ऑप्शन आपल्याला येस करता येत नाही तोपर्यंत येणारा अनुदान जे आहे ते चालू होणार नाही। त्याच्यासाठी मित्रांनो भरपूर शेतकरी प्रयत्न करत आहेत, संबंधित विभागाला वेळोवेळी जाऊन भेटत आहेत। त्यांचा 7/12 असेल, खाते उतारा असेल, जी काही कागदपत्रे असतील, अर्ज असेल, तर ही संपूर्ण प्रोसेस ती वारंवार करून सुद्धा त्यांचा हा लँड सेडिंगचा ऑप्शन नोच दाखवत आहे। आता याच्यामध्ये मित्रांनो शेतकरी इतका वैतागलेला आहे की भरपूर शेतकरी आता कमेंट करत आहेत की याच्यासाठी तक्रारी आम्ही कुठे कराव्या, कारण की आम्ही वारंवार चक्रा टाकूनही आमचं जे काम आहे होत नाही। त्या ठिकाणी गेल्यानंतर संबंधित विभागात गेल्यानंतर तिथं फक्त एकच उत्तर मिळत आहे की प्रोसेस झालेली आहे, लवकरच ही लँड सेडिंग तुमचं येस करून मिळून जाईल। परंतु मित्रांनो वर्ष झालं, 1.5 वर्ष झालं असे काही शेतकरी आहेत ज्यांची प्रोसेस करून सुद्धा अद्याप ही त्यांचे लँड सेडिंगचे ऑप्शन येस करता आलेलं नाही। तर याच्यामध्ये नेमकी चूक कुणाची मित्रांनो, यासाठी शेतकरी वारंवार संबंधित विभागात चक्रा घालत आहेत, परंतु त्याला समाधानकारक उत्तर जे आहे ते त्या ठिकाणी मिळत नाहीये। आता मित्रांनो या लँड सेडिंगसाठी आपल्याला फक्त एक आणि एकच असा पर्याय आहे ज्या ठिकाणी आपण हे चुकलेले ऑप्शन येस करू शकतो, ते म्हणजे तहसील कार्यालय। आता मित्रांनो तुम्हाला जर याच्यामध्ये काही आणखी अडचण येत असेल तर नक्कीच आपल्या तहसीलदार साहेब असतील यांना जाऊन भेटावे। त्या ठिकाणी जाऊन तुमचे जे प्रश्न असतील त्यांच्या पुढे मांडावे आणि लवकरात लवकर आपलं लँड सेडिंगचं ऑप्शन तुम्ही येस करून घ्यायचं आहे। तुम्ही याच्या व्यतिरिक्त इतर कोणत्याही ठिकाणी जर गेला तर तुमचा काही फायदा होणार नाही, कारण की या लँड सेडिंगचा ऑप्शन फक्त आणि फक्त तहसील कार्यालयाच्या लॉग इन मधूनच आपल्याला प्रोसेस करता येतो। त्याच्यामुळे सेतू असो, सीएससी सेंटर असो, कोणत्याही ठिकाणी जाऊन काही उपयोग होणार नाहीये। तुम्ही डायरेक्ट तहसील कार्यालयामध्ये जाऊन तुमचा हा लँड सेडिंगचा ऑप्शन येस करून घ्यायचा आहे। आता ज्या शेतकऱ्यांनी याची प्रोसेस केलेली आहे आणि अद्याप ही मित्रांनो तुमचं लँड सेडिंग नोच दाखवत असेल, तर आता तुम्हाला आणखी शेवटची संधी आहे। शासनामार्फत 21 तारखेपर्यंतचं शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे। तुमच्याजवळ वेळ आहे, तुम्ही लवकरात लवकर जाऊन या शिबिरात पुन्हा एकदा सहभाग घेऊन तुमचं लँड सेडिंग जे आहे ते नो झालं असेल तर येस करून घ्या। कारण की मित्रांनो तुमचा हा ऑप्शन येस झाला तरच तुम्हाला पीएम किसान योजनेचा 16वा हप्ता तुमच्या बँक खात्यामध्ये जमा झालेला पाहायला मिळेल। त्याचबरोबर जे काही थकीत तुमचं राहिलेलं असतील हप्ते ते सुद्धा तुमच्या बँक खात्यामध्ये त्याच वेळेस किंवा याच्या मागे पुढे सुद्धा तुमच्या खात्यामध्ये जमा होऊ शकतात। तर मित्रांनो चालू घडलेली एक अतिशय महत्त्वाची अपडेट होती। भरपूर लाभार्थी आपल्याला विचारत आहेत की पीएम किसानची आमची संपूर्ण प्रोसेस करून सुद्धा आमचा अद्याप ही लँड सेडिंगचं ऑप्शन नो दाखवत आहे, तर यासाठी कुठे जावे, काय करावे? तर कोणत्याही ठिकाणी जाऊ नका, तुम्हाला एकच फक्त पर्याय आहे तहसील कार्यालय। त्या ठिकाणी जाऊनच तुमच्या या प्रश्नाचं निराकरण होऊ शकतं। तर मित्रांनो आजच्यासाठी एवढंच। महत्त्वपूर्ण अपडेट असल्यामुळे तुमच्यापर्यंत पोहोचणं गरजेचं होतं। माहिती समजली असेल तर मित्रांना सुद्धा पोहोचवा, जेणेकरून त्यांना सुद्धा याबद्दलची माहिती झाल्यानंतर त्यांची भटकंती जी आहे ती थांबून जाईल। तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेटसह, नवीन माहितीसह। तोपर्यंत धन्यवाद।